शेतात करणी प्रकार केल्यानं पोहाळवाडीपैकी भोगलेवाडी तालुका पन्हाळा येथील सुतार कुटुंबीय भयभीत झाला आहे। तेथील तलावानजीकच्या त्यांच्या शेतात 3 खड्डे काढून त्यात मोहन सुतार आणि त्यांच्या मुलीचा फोटो, टाचण्या लावलेला लिंबू, नारळ, त्या दोघांनी वापरलेल्या कपड्यांचे तुकडे, लोखंडी खिळे आदी साहित्य पुरण्यात आलं आहे। त्यांच्या फोटोंना रक्त लावलेलं आहे। त्यामुळे हे कुटुंब सध्या भीतीच्या छायेखाली आहे। हा करणीचा प्रकार पाहण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करत आहेत। आम्ही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासाठी हा व्हिडिओ केलेला नाही, परंतु एखाद्याचे वाईट व्हावं म्हणून केलेला हा प्रकार खूपच निंदनीय आहे। या सुतार कुटुंबाचं मानसिक आरोग्य बिघडावं म्हणून अशा करणी प्रकाराचा वापर करणं निश्चितच अयोग्य आहे असं आम्हाला वाटतं। माझं नाव मोहन नामदेव सुतार, राणा पोहाळवाडी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। इथं तलावाच्या शेजारीच आमचं दारेचं शेत म्हणून शेत आहे। त्या शेतात मी आणि माझी मुलगी, 2 नंबरची मुलगी पायल मोहन सुतार, याच्या दोघांच्या वरती कुणीतरी करणीचा प्रकार, मोठा करणीचा प्रकार केल्याचं उघडकीस आलेलं आहे। त्या करणीमध्ये 3 खड्डे खणलेले आहेत। त्या 3 खड्ड्यात एका खड्ड्यात पिल्लाचं मुंडकं आणि एका खड्ड्यात धड आणि एका खड्ड्यात बिबं, दोघांचं फोटो, परत नारळ, लिंबू, त्याला टाचण्या, खिळे लांबडे 5 इंची असे त्यात टाकलेले आहेत। प्रत्येक खड्ड्यात दोघांचे फोटो, त्या फोटोंना त्या पिल्ल्याचं रक्त लावून त्या खड्ड्यात पुरण्यात आलेलं होतं। ते 2-3 दिवसापूर्वी ते केलेलं असणार। 2-3 दिवसापूर्वी केलेलं असल्यामुळे ते कुत्र्यांना वास आल्यावर ते काल सकाळी काढलेलं चुलत भावाला आमच्या निदर्शनास आलं। ते चुलत भाऊ इकडे शेतामध्ये शिरपाट्या अशा म्हणजे गोळा करायला, त्या पिंजराला लावायला आलेला होता। त्यानं लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट केलं आणि म्हटलं तुम्ही दोघंही भाऊ तिथं दऱ्यात शेतात या आणि ती बघा। तर ते बघितलं तर ते वेगळाच प्रकार दिसून आला तिथं। त्या फोटोला रक्त असं म्हणजे टिळं लावलेलं आहे दोघांच्या फोटोला। तर हा प्रकार ग्रामीण भागामध्ये असं कुठेही म्हणजे कुठेही चाललेलं, प्रत्येक ठिकाणी चाललेलंच आहे। तर आम्ही ह्याला आणि ह्या प्रकारामुळं आमच्या घरातली भयभीत झालेली आहेत। पण माझा उद्देश काय आहे, हे असं प्रकार, करणीचे प्रकार कुठंतरी थांबावं आणि ह्या अंधश्रद्धेतून लोक बाहेर यावीत आणि लोकांना म्हणजे एकमेकांना दिलासा द्यावा, म्हणजे लोकांनी आपुलकीनं राहावं। हे वेदावे काय असतील ते समोरासमोर सांगितलेले बरे, असं माझं म्हणणं आहे।